सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे। नीट पेपर फुटी विरोधात हे आंदोलन सुरू आहे। काल काही विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला जात आहे। याबाबतचे काही व्हिडिओ ही व्हायरल झाले आहे। या विद्यार्थ्यांसाठी काही राजकीय लोक पुढे येऊन भूमिका मांडताना दिसत आहे। संजय राऊतांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे। हेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन विरोधात पक्षाने हातात घ्यावे असंही आवाहन राऊतांनी केले। याबाबत आता अमित राज ठाकरे यांनी ही भूमिका घेतली। त्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर केली। या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टरमध्ये म्हटले आहे की लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला। महाराष्ट्र भाजप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला भाजप सेवा यज्ञाचा संकल्प म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती देत आहे। यावेळी भाजपकडून संपूर्ण राज्यभर रक्तदान महाअभियान एक सामाजिक उपक्रम राबवला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। यावेळी भाजपकडून 1 लाख रक्तदात्यांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं जाणार आहे। यासाठी 19 ते 23 जुलै या दिवशी महाअभियान राबवलं जाणार आहे। सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरूंचा श्री सद्गुरू बसवारूढ स्वामींचा मठ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। धमकीची चिठ्ठी मठाच्या परिसरात टाकणारी संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। महिलेने या मठात धमकीची चिठ्ठी टाकली आहे। संबंधित महिलेने काही राजकीय पुढाऱ्यांसह मुस्लिम समाजातील अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत। शहरातील नामवंत असणाऱ्या मठाला अशा पद्धतीची उघडपणे धमकी देण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। या मठाला तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। या घटनेत सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस प्रकरणात पुढील तपास करीत आहेत। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे। नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्या प्रकरणी हे आंदोलन करण्यात आले आहे। काल अभिजित दिपके यांनी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती, मात्र आंदोलन संस्थेच्या परिसरात पोहोचताच त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला। यात अनेक आंदोलक जखमी झाले। या लाठीचार्जच्या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे। आज जंतर मंतर येथे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक आणि मन हलवून टाकणारे आहे असं सुळे यांनी म्हटलं आहे। राज्यात 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान जोरदार पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिली। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचा पाहायला मिळत आहे। पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। येत्या 24 जुलै पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यात जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। पुण्यातील बिल्डर खलील शेख यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता, तसेच चिठ्ठी देखील लिहिली होती। या व्हिडिओमध्ये खलील शेख यांनी गंभीर आरोप करत काही नेत्यांसह नगरसेवकांची नावे देखील घेतली होती। ही चिठ्ठी
पोलिसांच्या हाती लागली असून पोलिसांकडून थेट कारवाईला सुरुवात झाली आहे। दरम्यान या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली आहे। या प्रकरणात रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर देखील पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर नॉट रिचेबल आहेत। सरकारची कालची भूमिका पाहून आम्हाला जलियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली। जलियनवाला बागेत जनरल डायरने गोळ्या घातल्या, इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, लहान लहान मुलांचा आक्रोश पाहिला। ज्यांना मूळबाळ नसल्यामुळे किंवा ज्यांची मुलं आहेत ती परदेशात सुरक्षित असल्यामुळे त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दुःख अजिबात कळणार नाही। कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला काळा दिवस आहे। 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची बैठक बोलावली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित आहेत। यावेळी त्यांनी नीट पेपर लीक प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे। विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ देणार नाही, पेपर लीक प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईल। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे। गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा आखाती देशात तणाव बघायला मिळतोय। अमेरिका मोठे हल्ले इराणवर करत आहे। हॉर्म्यूज खाडी बंद आहे। इराण देखील अमेरिकेच्या हल्ल्याला उत्तर देत आहे। इराणी सैन्याने मंगळवारी पहाटे कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला। हे भीषण हल्ले होते। अमेरिका गेल्या 10 दिवसांपासून सतत इराणवर हल्ले करत आहे, मात्र तरीही इराण मागे हटताना दिसत नाहीये। हॉर्म्यूज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाचे भाव जागतिक बाजारात सतत वाढत आहेत। आजही जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली। इराणी सैन्याने मंगळवारी पहाटे त्यांनी कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला लक्ष्य केले आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव प्रचंड वाढताना दिसत आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात विशेषतः धरण क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केल्याने पंचगंगा नदीचे पाणी यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे। दुसरीकडे पुण्यात पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यातही वाढ झाली असून सांगली विभागाने कृष्णा खोऱ्यात संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटक प्रशासनाला अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची विनंती केली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।